नमस्कार आणि रेमनामध्ये खूप स्वागत. आजच्या भागासाठी आम्ही संत चोखामेळांचा खूप प्रसिद्ध अभंग निवडलेला आहे, ज्याची सुरुवात अशी आहे की ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, कारे भुललासी वरलिया रंगा. त्याचा शाब्दिक अर्थ असा की ऊस दिसायला बाहेरून जरी खूप वाकडा तिकडा दिसत असला तरी त्याच्या आतला जो एसेन्स आहे तो खरं तर खूप गोड आहे. मग आपलं जे इंग्लिशमध्ये आपण म्हणतो की डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर, तर त्याचे दोन अर्थ होऊ शकतात. एक तर असं की वरून खूप फॅन्सी दिसणारी गोष्ट कदाचित आतून खूप हॉलो किंवा उथळ असू शकते, आणि त्याची फ्लिपसाईड अशी की खूप सर्वसामान्य दिसणारं कुणीतरी किंवा कुठली तरी गोष्ट आज जर तिच्या गेलं तर खूप खोल काहीतरी एसेन्स त्या गोष्टीचा किंवा त्या व्यक्तीचा असू शकतो. सो दोन्ही खरे आहेत. आता अनफॉर्च्युनेटली मला असं वाटतं की आपण खूपच त्या एक्सटर्नल अपिअरन्सेस किंवा व्हॅलिडेशनवरती डिपेंडंट झालो आहोत टू दिस पॉईंट की आता अक्षरशः एखाद्या व्यक्तीला किती सिरियसली घ्यायचं हा डिसिजन आपण त्यांचं सोशल मीडिया बघून घेतो की त्यांना फॉलोअर्स किती आहेत, लाईक्स किती आहेत, त्यांची इक्विपमेंट किती फॅन्सी आहे, किती ते ट्रेंडिंग सगळं करतायत. ह्या गोष्टींमध्ये कदाचित आपण खूपच वाहवत जातो आणि मग खरी ती व्यक्ती कोण आहे ह्याच्यापर्यंत बहुतेक आपण पोहोचतच नाही. मग एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे की माणसे वाचताना चष्मा काढून वाचावं. तर तसंच हे आहे ह्या कवितेचा देखील अर्थ असं मला वाटतं. आणि आय होप की तो चष्मा आपण काढून एकमेकांना आपापल्या व्हल्नरेबिलिटीमध्ये किंवा आपापल्या ऑथेंटिसिटीमध्ये भेटू शकू. ह्या अभंगातून मला असं वाटतं. तुमचे काय विचार आहेत हे आम्हाला नक्की कळवा आणि पुढच्या भागात भेटूच यात. थँक्यू.